श्रुतीच्या स्कूलमध्ये आज पॅरेंट्स मीटिंग होती, त्यामुळे आज आम्ही गेलो होतो श्रुतीच्या स्कूलमध्ये. त्यानंतर श्रुतीच्या क्लासमध्ये गेलो तर सगळे जे आहे ते असे पॅरेंट्स वगैरे आलेले होते पॅरेंट्स मीटिंगसाठी आणि श्रुतीने जे आहे ते लगेच संकूला घेतलं. श्रुतीच्या फ्रेंड्स संकूला घेत होत्या, पण तो काही त्यांच्याजवळ गेला नाही, तो रडत होता. स्कूलमधून येत्या वेळेस आम्हाला जे आहे ते इथे नारळ पाणी दिसलं. माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती नारळ पाणी पिण्याची. जेव्हा मी संकूच्या वेळेस प्रेग्नंट होते त्यावेळेस मी पाणी पिलं होतं. नंतर मला जे आहे ते उलटं झालं, त्यामुळे मी नारळ पाणी कधीच घेत नव्हते. मला आवडतच नव्हतं. श्रुतीला आणि मला थोडं हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं. येत्या वेळेस जे आहे ते आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि संकू बघा इथं कुत्रं बघत होता. दुपारी जेवण वगैरे केलं आणि आराम केला. डायरेक्ट संध्याकाळीच उठलो. श्रुतीला मी दुकानात पाठवलं होतं बिस्किट आणण्यासाठी. यांना ग्रीन टी घ्यायची होती म्हणून त्यांना ग्रीन टी बनवून दिली आणि इथं मशीन लावली होती. आमच्यासाठी मी चाय बनवली होती. दिवसभर झोपून असल्यामुळे जे आहे ते माझा आज काही स्टडी झाला नव्हता. संध्याकाळी म्हटलं चला थोडंसं रिव्हिजन करूया क्लासमध्ये जे शिकवलं होतं ते. त्यानंतर थोडंसं बाहेर गेलो. मला बोर वाटत होतं तर म्हटलं जरा थोडंसं बाहेर जाऊन येऊ. संकुला तिथं तहान लागली होती आणि हे बघा कसं पाणी पितोय संकू. इथं आम्ही खाण्यासाठी मसाला डोसा ऑर्डर केला होता. तो खाल्ला आणि घरी गेलो. चला बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.